विठुराया, लई चित्र अवस्था झाली बघ माझी। मनाच्या एका पारड्यात जन्मभराचं पुण्य घेऊन जाण्याचं भाग्य आहे, आणि दुसऱ्या पारड्यात आपल्या मायेच्या माणसांपासून दूर होण्याच्या अपार वेदना। या कुटी तुझं जाणवलेलं अस्तित्व जगात कुठंच नाही बघ, कारण तू या घरातल्या माणसांमध्ये वसतोस, आणि हे मन तुझ्यापासून आणि या दैवी भावंडांच्या मायेपासून कधीच दूर व्हायचं नाही असा हट्ट धरतोय। विचारांची आणि भावनांची भांडण्याची जागा म्हणजे मन, आणि या भांडणामध्ये भावनांचा विजय होतोय हे पाहून तुमचं मन निरोप देण्यासाठी अधिक जड झालंय। मग अशा वेळी करायचं काय? मोहाचा त्याग करायचा। मोह नाही व नाही, मला कसलाच मोह नाही। पण मोह असणं यात कुठलंच पाप नाही, ती अगदी सहज उत्पन्न होणारी भावना आहे। त्यावर आपण मात कशी करतो हे अधिक महत्वाचं आहे। धन धान्य संपत्ती यांचा मोह कधी ना कधी संपतो, परंतु आपल्या माणसांचा सहवास हा नेहमीच हवाहवासा वाटतो। आपल्या माणसांचा सहवास आपलं जगणं समृद्ध करतो, हसण्यासाठी सुखाचे क्षण आणि दुःखाच्या क्षणी उभं राहण्याचं बळ देतो। तुम्ही म्हणताय ते मला उमगलंय खरं, पण ते मला सत्यात उतरवता येईल? मुक्ताताई, तू तरी सांग ना दादाला, तो मला सारखं सारखं सोडून जातो। मोत्या, तू असं रडलास तर ज्ञानदादाला बरं वाटणार आहे का? पण तो चाललाय म्हणून मला खूप वाईट वाटतंय। तू दादाला सांग, मी नाही बोलणार त्याच्याशी। मोत्या बाळा, इतका रागावलास माझ्यावर? वय, मला नाही बोलायचं तुझ्याशी। तू मला सोडून सारखं सारखं प्रवासाला जातोस, माझ्यापासून दूर। बाळा, तुला रागवायचं असेल तर माझ्यावर रागीव, अरे कारण तुझा ज्ञानदादा माझ्यासाठी प्रवासावर निघालाय। आणि मोत्या, तुला एक गंमत ठाव आहे? अरे आपली माणसं दूर जायला हवीत अधूनमधून, आणि तेव्हाच आपल्याला त्यांचं मोल कळतं। मला ठाव आहे तुझं मन, म्हणूनच तर म्हणतोय नका जाऊ। आता या क्षणाला तुझी आणि माझी अवस्था एकसारखीच आहे बघ। तुला ज्ञानेश्वर दूर जाण्याचं दुःख, आणि मला तुमच्यापासून दूर जाण्याची वेदना। ही वेदना नसेल तर पुनर्भेटीचा आनंद बी नसेल, नाही का? दुसऱ्याच्या सहाय्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं हीच तर शिकवण आहे ज्ञानेश्वराची। मुक्ताताई, माझी समजूत काढण्याच्या नादात तुम्ही हे विसरला। काळजी घ्या। मुक्ताताई, निवृत्तीनाथा, येतो। चला। काय झालं सेना काका? तुम्ही माझ्या संग येण्यास सिद्ध झालात, लय बरं वाटलं, हा आनंद झाला बघा। मला देखील। माझ्यासाठी तुम्ही तुमच्या मायेची माणसं मागं सोडून तुमची वाट वाकडी करून तुम्ही केवळ तुमच्यासाठी नाही, स्वतःसाठी सुद्धा। विश्वनाथला हे पटणं आवश्यक आहे की परमेश्वर आहे। म्हणजे हे विश्व आणि ह्या विश्वातील प्रत्येक स्थिरचर हा माझा सवंगडी आहे, आणि माझा त्याच्यावर नितांत स्नेह आहे। त्या प्रत्येकाला भगवंताची जाणीव व्हायला हवी। ती जर झाली नाही तर जगण्यातली सकारात्मकता संपुष्टात येईल, माणसाच्या ठायी असलेली कृतज्ञता नष्ट होईल। विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी
आणि पराभवाचं दुःख हलकं करण्यासाठी भगवंताचा आधार लागतो. हा आधार टिकून राहणं महत्वाचं. अन्यथा देवाचं देव पण आपण सतत नाकारत राहिलो तर माणसाचं माणूस पण संपायला वेळ लागणार नाही. शिवाय आपल्या सवयी येण्याचं आणखी एक कारण आहे. कुठलं? प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो असं म्हणतात. त्याचं हरवलेलं काहीतरी त्याला नव्याने गवसतं. पाहूया या प्रवासात मला काय सापडतंय ते. चला. बाबा, ओ बाबा, हे काय नवं खूळ घेतलंय डोसक्यात? त्याचीच वाट बघ तू. कधी एकदा बापाच्या डोसक्यावर परिणाम होतोय आणि घराबाहेर काढून देतोय. माझं खाणं पिणं औषध पाणी परवडना झालं ना तुला. हो, हे काय सोंग घेतलंय आणि कशा पायी? तुला काय घेणे दे नाही रे. जा ना बाबा तू. उगा माझ्या डोसक्याला ताराच नको दिवस. आणि जेव्हा खावायचं काय? उपाशी राहीन मी. नाहीतरी तेवढं तुझं अन्न पाणी वाचल नाही का? जा आता. जर का तू माझा तपोभंग केलास. तुमचा आणि तपोभंग काय स्वतःला विश्वमित्र समजता का काय? आणि समजत जरी असाल ना तर त्यांच्यासारखं अरण्यात जाऊन तप करा. म्हणजे तुमच्या सोंगापायी या दिव्यातलं तेल तरी व्यर्थ जाणार नाही. खरंय. आणि जातोच म्या. घेत होता दिवा. म्हाताऱ्याचं रोज काहीतरी नवीन सुरू असतंय. सोडव रे, एकदा तर सोडव मला. अजून किती मोल दौडू याच्या औषध पाण्यावर. विठुराया, तुझ्या एका लेकराला तुझ्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी निघालोय. मला सामर्थ्य दे. माणसाचं मन म्हणजे आभाळ आणि श्रद्धा म्हणजे त्यावर पसरलेलं इंद्रधनुष्य, जे निर्माण करता येत नाही, परंतु स्वेच्छेने आणि आत्मप्रेरणेने ते निर्माण झालं तर आभाळ वलयांकित होतं. यातली मौज विश्वनाथ काकांना कळू दे. पांडुरंग हरी. चला आज इथंच विसावा घेऊ आणि जाऊ पुढल्या मार्गात. पांडुरंग 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 पांडुरंग. ज्ञानेश्वरा, आपण ज्ञानेश्वरच आहात ना? वय मला ठाव आहे. मला उमगलंय. ज्ञानेश्वरच आहे. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा.
आणि तुम्ही सेना महाराज ना? बांधवगडी ज्याच्या सायाला इठुराया धावून गेलते तेच. वय तुझी लीला आघाद आहे प्राणसख्या, आघाद आहे. समदे आशा सोडून आलतो तुझ्या पायी, पर तू यो आशेचा किरण दावलास. काय झालंय काका? मरणाची लय भीती वाटते ज्ञानेश्वरा. अव जे शाश्वत आहे, जे इथिलिखित आहे, त्याला भ्यायचं कशाला? अव जगी आलेला प्रत्येक माणूस हा जाण्यासाठीच आलेला असतो. मान्य आहे, मला बी या जगी राहण्याचा मोह नाहीये. त्यानं लवकर घेऊन जावं एवढीच आशा आहे माझी. पण काय? तो येईल पण पटकन घेऊन जाणार नाही. आता फरफटत घेऊन जाईल. लई तारास होईल. असं का वाटतंय आपल्याला? वाटत नाही, ठाव आहे मला. माणूस आधीच्या अनुभवावरनं लई शिकत असतो. पण म्हणून भूतकाळालाच भविष्यकाळ समजण्याची चूक करणं हे सर्वथा अयोग्य आहे. अव नेमकं असं काय घडलं भूतकाळात? काही मासापूर्वी माझ्या पत्नीचं निधन झालं. असंच हलकाडत तरफडत कुडत. का ठाव आहे? का? कारण माझ्या लेकानंच तिचा उपचार करायला नकार दिला. आपल्या सख्या आईवर उपचार करायला नकार दिला त्यांना. का? तर वैद्याला मोल द्यावं लागल म्हणून. काय? होय, लय कृपनवृत्तीचा आहे हो माझा पोरगा. तवापासून मानून घेतले की आपल्या येळेला बी तो असाच तडफडत ठेवत. आता तुम्हीच सांगा ज्ञानेश्वरा, कसं समजून सांगू मी माझ्या पोराला? त्याआधी एक लहानशी विनंती मान्य कराल? आज्ञा करा ज्ञानेश्वरा, आज्ञा करा. या दिव्यामधील तेल समाप्त होत आहे. या दिव्यामध्ये तेल ओतलत तर फार बरं होईल. आता एवढ्या रातच्याला? आणि आता कुठे शोधू तेल मी? तेल इथे समीपच मिळेल, अगदी काही पावलांवर. होय, पण रातच्या वेळी देवाला कशाला हवाय प्रकाश? देवाला नीज नाही यायची नाही का? ते जाऊ द्या. आता माझ्या समस्येवर उपाय सांगा. तुमच्या लेकराला सद्बुद्धी मिळेल, त्याची देण्याची वृत्ती वृद्धिंगत होईल. परंतु त्याआधी 2 उपाय करावे लागतील. 2च काय, 200 करेल, पण सांगा. पहिला उपाय, उद्या सूर्योदयापासून अवघा दिवस तुम्हाला कोणालाही कशासाठीही नकार देता येणार नाही. काय? हे कसं शक्य आहे? अवघा दिवस तुम्हाला कल्पवृक्ष व्हावं लागेल. जो जे वांछील ते द्यावं लागेल. बघतो, प्रयत्न करतो. दुसरा उपाय, उद्याचा अवघा दिवस तुम्हाला कोणाचेही कुठलेही सल्ले ऐकता येणार नाहीत, मग ते स्वहिताचे असो अथवा नसो. का? कारण उद्या तुम्हाला दीपस्तंभ व्हावं लागेल, जो बाह्य शक्तींची तमा न बाळगता स्वेच्छेने अखंड तेवत राहतो. जमेल? जमल, नक्की जमल. येतो मी. ज्ञानेश्वरा, आज पातोर आपण कोणाला बी काही बी देण्यासाठी अटी घातल्या नाहीत. नेमकं मनी तरी काय आहे तुमच्या?
माझ्या मराठाची बोलू कौतिके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. तुझ्यासाठी मी साऱ्या वेदना सोसेन, केवळ तुझ्यासाठी. बाळा, तुला मोठं व्हायचंय ना, मग मोठं होण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःचा संघर्ष स्वतः करणं. इटुरा, दादा जसा संवाद साधतो तसं मला साधता येणार नाही, पण लय आठवण येते रे त्याची. मान्य आहे जगाला त्याची निकड आहे, पण ज्ञानदादा ज्यांचं जग आहे त्यांचं काय, त्याच्या विना नाही राहत. आता प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत राहते. अभ्यासात बी लक्ष लागत नाही. आता तूच सांग मी काय करू. मोत्या, मी रडत नव्हतो, मी खरीच रडत नव्हतो. मी आज बोललो तुम्ही ऐकलत का? नाही, मुळीच नाही. पण हे काय, तू सोपाना सवे अध्ययन करत होतास ना? हो, पण सोपान दादा बाहेर गेलाय म्हणून म्हणून काय? म्हणून मी घर स्वच्छ करत होतो. घर स्वच्छ ठेवायला हवं ना. हो, पण त्यासाठीही एक विशिष्ट वेळ असते बाळा. अध्ययनापासून पळण्यासाठी त्याचा उपयोग करता कामा नये. कसं असतं बाळा, माणूस प्रत्येक क्षणाचं एक विशिष्ट देणं लागतो. त्या क्षणी त्यांनी ते देणं फेडायला हवं. त्या व्यतिरिक्त त्या क्षणी इतर कोणतंही कार्य करणं म्हणजे त्या क्षणाचं देणं नाकारल्यासारखं होतं. वय, पण ज्ञानदादा नसताना कशातच लक्ष लागत नाही. ज्ञानार्जन ही एक साधना असते आणि कुठल्याही साधनेत लक्ष लागणं हे कठीणच असतं. पण एकदा का ते झालं की मग त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. मला माहिती, ज्ञाना नसल्यामुळे तुला खूप क्लेश होत आहेत, पण या साधनेमुळे तुझे क्लेश नाहीसे होतील आणि भूतकाळात रममाण होण्यापेक्षा तू वर्तमानातल्या क्षणांचं देणं फेडू शकशील. बरोबर आहे तुझं. मी बसतो अभ्यासाला. ज्ञानदादाच्या आठवणीत मी अभ्यास केला नाही तर दादालाही नाही आवडणार. विठुराया, आम्हाला आश्रय दिलास, धन्य झालो. आता तुझ्याच कार्यासाठी प्रस्थान ठेवतोय. आम्हाला यश दे. थांबा. तुम्हाला काय वाटलं? मला वाटेला लावून तुम्हाला तुमच्या वाटेला जाता येईल? अरे किती विश्वास ठेवला होता मी तुमच्यावर, पण माझं हसू करून तुम्ही पळून चालला होता. कसं आहे, भय त्यालाच असतं ज्यानं कुकर्म केलंय, पाप केलंय. अहो यांनी पापच केलंय की मला चुकीचा उपदेश करून. आजपतूर इतकं ऐकलं होतं यांच्याबद्दल की यांच्या उपदेशाने लोकांचे उद्धार होतात, पण शेवटी नाव मोठं आणि लक्षण खोटं हेच खरं. सोडणार नाही तुम्हाला.